काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच एक धक्कादायक वक्तव्य केलंय. त्यांचं हे वक्तव्य नीट ऐका. उद्धवजींना संपवून शिंदेंना आणलं. आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाईल. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एक धक्कादायक वक्तव्य केलं. यात त्यांनी पुन्हा उदय सामंत यांचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी होण्याअगोदरच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्यासोबत 20 आमदारही होते असा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय. त्यातच मंत्रिपदाच्या वादानंतर आता पालकमंत्रीपदाचा वादही शिगेला जाऊन पोहोचलाय. त्यातच शिंदेंच्या मंत्र्यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं स्वतः शिंदे नाराज होऊन दरेगावी निघून गेल्याचं वृत्त आहे. यातच सध्या शिवसेना शिंदे गटात काय सुरू आहे असा प्रश्न पडणं साहजिक आहे. राऊत आणि वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार खरंच उदय सामंत राज्यात भूकंप घडवून आणू शकतात का? आणि नेमकं शिंदे नाराज असतानाच ही चर्चा का केली जाते? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी शिंदे अडून बसले होते. आठवडाभरानंतर शिंदेंनी फडणवीसांचा मार्ग मोकळा केला. शपथविधीनंतरही खाते वाटपावरून शिंदे नाराज होते. गृह खातं आपल्याला मिळावं यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते, पण मुख्यमंत्र्यांनी हे पद स्वतःकडेच ठेवलं. आता पुन्हा पालकमंत्रीपदावरून राडा झालाय. रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळाल्यानं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले नाराज आहेत. तसंच नाशिकचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं दादा भुसे. कारण काही असो, पण गोगावले आणि भुसे यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे नाराज होऊन त्यांच्या दरेगावी निघून गेलेत अशी चर्चा आता रंगली. शिंदेंच्या नाराजीची चर्चा रंगली असतानाच काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी एक गौप्यस्फोट केलाय. यापूर्वी सत्ता स्थापनेच्या वेळी जेव्हा शिंदे नाराज होते तेव्हाच भाजप शिंदे गट फोडून उदय सामंत यांच्यासोबत सत्ता स्थापन करणार होती. वडेट्टीवारांनी अप्रत्यक्षपणे हा दावा करताच राऊतांनीही या वक्तव्याला फोडणी दिली. उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदारांचा गट होता असं ते म्हणाले. भाजप महाराष्ट्रातील सगळे पक्ष फोडेल, शिंदे गटही फोडेल आणि अजित पवार गटही फोडेल. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आणि राजकारण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंतांना दाओसला नेले. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत. 20 आमदार जेव्हा एकनाथ शिंदे सरकार स्थापन करताना रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता, किंबहुना तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखांची असं राऊतांनी म्हटलंय. आधी मुख्यमंत्रीपद, मग मंत्रीपद, खातेवाटप आणि सध्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादावरून भाजप शिंदेंना अलगदपणे बाजूला सारतंय अशी एक चर्चा रंगली. आता दावोसला गेलेल्या सामंत यांच्याकडे खरंच 20 आमदारांचं पाठबळ असेल तर कुठल्या आमदारांचा समावेश यात असू शकतो ते पहा. शपथविधीनंतर शिंदे गटातले अनेक जण नाराज दिसले होते. यात नाराज असलेल्या किंवा मंत्रिपदी वर्णी न लागलेल्यांमध्ये दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर किंवा सध्या नाराज असलेले भरत गोगावले या आमदारांचा समावेश असू शकतो. महायुतीमध्ये आधीच धुसफूस सुरू आहे. त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता आणखीनच गोंधळ उडालाय. एकनाथ शिंदे यांचं दबावाचं राजकारण भाजपच्या पचनी पडलेलं नाहीये. उदय सामंत यांच्याकडे सध्या उद्योग आणि मराठी भाषा मंत्रीपद आहे. उदय सामंतांसारखा नेता जर शिवसेना सोडून आपली ताकद भाजपच्या पाठीशी उभी करत असेल तर नक्कीच भाजप हे घडून आणू शकतं असाही एक अंदाज लावला जाऊ शकतो. याच चर्चांना केंद्रस्थानी ठेवून दाओसच्या दौऱ्यावर असलेल्या उदय सामंतांना खरंच तुमच्याकडे 20 आमदार आहेत का असा प्रश्न करण्यात आला. यावर संजय राऊत यांनी माझ्या संदर्भात केलेलं विधान म्हणजे राजकीय बालिशपणा आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला, त्यात मी सहभागी झालो. त्याचमुळे मला 2 वेळा राज्याचं उद्योग मंत्रीपद भूषवता आलं याची मला पूर्णपणे जाणीव आहे. माझ्या नेत्यानं मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेत ते मी कधीही विसरू शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. यामुळे माझ्यात आणि शिंदे साहेबांमध्ये जर कोणी वाद लावण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही असं स्पष्टीकरण सामंतांनी दिलं. आता सामंतांनी दिलेल्या स्वरात भले तर्क असेल, पण मग उदय सामंतांच्या बद्दलची चर्चा ही आजच का केली जाते? पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून नाराज असलेले शिंदे दरेगावी जाणं आणि त्यांच्या मनधरणीसाठी बावन्नकुळे आणि गिरीश महाजनांनी त्यांच्या मागे जाणं आणि दुसरीकडे उदय सामंतांच्या बद्दलची चर्चा होणं हा निव्वळ योगायोग नसावा. पालकमंत्रीपदाचा वाद शिंदेंकडून जास्त ताणला जातोय. त्यामुळे अशा चर्चेत शिंदेंनी नाराजी दूर करावी, त्यांच्यावर एक दबावतंत्र म्हणून ही चर्चा केली जात असेल असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय. पण यात तथ्य नसेल तर मग उदय सामंत यांच्याबद्दलची चर्चा विरोधी पक्षातले नेते का करत असावेत? विरोधकांचा हेतू निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी आणि शिंदेंच्या गटात किंवा महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी असावा का? किंवा राऊत आणि वडेट्टीवारांच्या विधानांनुसार भविष्यात वेगळी राजकीय समीकरणं अस्तित्वात येईल का? हे सगळे प्रश्न उपस्थित होण्याआधी उदय सामंत शिवसेनेतच नवीन गट बनवण्याइतके कॅपेबल आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि अशाच व्हिडिओसाठी लगावत्ती आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.